नमस्कार सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा टॉक विथ जयेश मध्ये मनपूर्वक स्वागत। आजच्या या कार्यक्रमामध्ये आत्ताच्या या भागात आपल्या सोबत शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधून एक अभ्यासू संयमी असे एक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते म्हणजे मल्लू शिंदे। मल्लू शिंदेजी, आपलं प्रथमतः मनपूर्वक स्वागत। नमस्कार। नमस्कार। गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर शहर हे तुमच्या सामाजिक कार्याला बघत आलंय, अनेक पक्षांचा प्रवास तुमचा आहे। कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार? ही निवडणूक तशी पाहिली तर इतर निवडणुकीपेक्षा फार वेगळी निवडणूक आहे। श्रीरामपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने, श्रीरामपूर शहराच्या शांततेच्या दृष्टीने, श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीच्या दृष्टीने, श्रीरामपूर शहरातील पाण्याचा प्रश्न, श्रीरामपूर शहरातील आरोग्याचा प्रश्न, श्रीरामपूर शहरातील रस्ते, आरोग्याचे प्रश्न, सर्व जे काही आहे नगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये जी विकासाची कामं असतात ती गेले 9 वर्ष 10 वर्ष श्रीरामपूर अत्यंत विकासापासून वंचित राहिलेला आहे। श्रीरामपूरचा परिसर सगळा बकात झालेला आहे आणि त्या श्रीरामपूरचा विकास करण्यासाठी आणि श्रीरामपूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ही निवडणूक एक सुज्ञ नगरसेवक, सुज्ञ नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे सर्व सदस्य हे सज्ञानी, संयमी आणि सामाजिक पिंड असलेले असे नगरसेवक नगरपालिकेमध्ये गेले पाहिजे आणि कारभार जो आहे तो अत्यंत पारदर्शक आणि शहराच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने, शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हे अत्यंत चांगल्या पद्धतीचा कारभार करतील अशा लोकांनी निवडून देणं हे जनतेच्या हातामध्ये, नागरिकांच्या हातामध्ये, मतदाराच्या हातामध्ये। आणि मतदार अत्यंत जागरूक झालेला आहे, अत्यंत सुज्ञपणाने मतदान करून या नगरपालिकेमध्ये चांगले नगरसेवक आणि चांगला नगराध्यक्ष देण्याच्या तयारीमध्ये येत्या 2 तारखेची वाट मतदार बघत आहेत आणि ती लवकरच ती प्रक्रिया पूर्ण होऊन श्रीरामपूर नगरपालिकेवरती चांगल्या पद्धतीचा एक भगवा झेंडा फडकून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या श्रीरामपूरचा पुढचा कारभार अत्यंत वेगात जाणार आहे याची मला खात्री आहे। मागील निवडणुकीवेळी फार कमी मतांनी आपल्याला पराभव बघावा लागला। हो, काय वाटतं आता या पुढील निवडणुकीला जे आहेत अनेक मुद्दे आहेत, आता प्रभागाने जनतेने आपल्या का निवडावं असं काही ठोस कारण? मी प्रभाग 2 मधून उमेदवारी करत असल्यामुळं सध्या आपण प्रभागाच्या मर्यादित जर मला तुम्ही विचारत असाल, प्रभाग 2 मध्ये विकासाची कामं काहीच झालेली नाही। म्हणजे तो प्रभाग इतका वंचित आहे की त्या भागातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे। जो काही नवीन परिसर विकसित होतोय, जो नवीन डेव्हलपमेंट होतोय, लोक राहण्यासाठी घरं बांधतायत, परंतु त्यांना नागरी सुविधा ज्या मिळाल्या पाहिजेत, उदाहरणार्थ गिरमेमळा, लोढामळा, उदाहरणार्थ चिक्कोचा बागाचा परिसर, पुन्हा खबडी परिसर आणि चर्चचा परिसर, जुना चर्च गोंदवलीचं, या परिसरामध्ये विकासाची कामं अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। परंतु गेल्या 9 वर्षापासून नगरपालिकेमध्ये 5 वर्ष तर नगरपालिकेमध्ये आता सर्कस झालेली आहे की 10 फुटले इकडे गेले, 5 फुटले इकडे गेले, तर नागरिकांनी मतदान करून सुद्धा नागरिकांना अचानक पश्चाताप झालेला आहे। त्या 5 वर्षामध्ये विकासाचे कामं शून्य झालेले आहेत आणि नंतरही 4 वर्ष जवळजवळ हे प्रशासक राहिलेलं आहे, कुठली निवडणूक झाली नाही। त्या मोठ्या कालखंडामध्ये नागरिकांना एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत की रस्त्याचा अभाव आहे, पाण्याचा प्रश्न आहे, दूषित पाणी आहे, ज्या ज्या ठिकाणी पाणी जायला पाहिजे, ज्या दाबाने पाणी जायला पाहिजे ते जात नाही, तेव्हा महिलांचे अत्यंत हाल होत आहेत। दिवाबत्तीची कुठली परिस्थिती त्या ठिकाणी चांगली नाही, काही ठिकाणी अंधाराचं साम्राज्य अजूनही आहे। आणि आरोग्याचा प्रश्न तर अवघडच आहे की कचऱ्याच्या वरती शासन एवढा मोठा खर्च करतो की कचरा गाडी दारात आली पाहिजे, कचरा घेतला पाहिजे, ओला कचरा, सुका कचरा, या पद्धतीने सगळं शासनाचं सगळं धोरण आहे। परंतु हे सगळं धोरण धाब्यावर बसून मनमानी कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे। नागरिकांचे अत्यंत हाल आहेत, कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही। कर्मचारी वर्ग त्या प्रभागामध्ये राहतो, माझ्या प्रभागामध्ये विशेषतः सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पाणी पुरवठ्याचे कर्मचारी यांचा फार मोठा त्या ठिकाणी वसाहत आहे
त्या आंबेडकर कॉलनी म्हणून तो परिसर आहे. त्या परिसरामध्ये घाणीचं एवढं साम्राज्य आहे. सांडपाण्याची तर इतकी वाईट अवस्था आहे. घरामध्ये वर्ष 6-6 महिने पाणी साचलेलं आहे, त्याची दुर्गंधी येते आणि त्याचं डासाचं प्रमाण वाढलंय. लोक आजारी पडतायत, दवाखान्यामध्ये पैसे घालतात, कित्येक लोकांच्या जीवाला धोका झालेला आहे. तरी सुद्धा नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी किंवा त्या ठिकाणी असलेले पदाधिकारी जे पूर्वी होते यांनी कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. केवळ फक्त सत्ता ही नगरसेवक पद मिळाल्यानंतर, नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर हे शोभेची वस्तू म्हणून, त्या शोभेची गोष्ट म्हणून मिरवण्यात आली. प्रत्यक्षात सामाजिक कामामध्ये जो काही परिवर्तन केलं पाहिजे, सामाजिक कामामध्ये जे काही आपल्याला डिवोशन पाहिजे ते अजिबात या मागच्या काळामध्ये झालं नाही. परंतु आता ह्या वेळेला नगरपालिकेमध्ये परिवर्तन हे 100% होणार आहे आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पॅनल आणि नगराध्यक्ष हे निश्चितच निवडून येणार आहेत. आणि हा मागचा जो श्रीरामपूर शहराची जी दयनीय अवस्था आहे ही सगळा याच्यामध्ये बदल करून आम्ही श्रीरामपूरचा चेहरा बदलून स्वच्छ श्रीरामपूर, सुंदर श्रीरामपूर, स्वच्छ पाणी, आरोग्याचं चांगल्या काळजी, दिवाबत्तीची चांगली व्यवस्था, दवाखान्याची चांगली व्यवस्था, लहान मुलं असो, तरुण वर्ग असो, महिला असो, पुरुष असो, यांना श्रीरामपूरमध्ये राहण्यासाठी आवडेल आणि त्या ठिकाणी शांततेनं जीवन जगता येईल, आपले व्यवसाय करता येतील, अशा पद्धतीचं श्रीरामपूरचं आमच्या पॅनलचं स्वप्न आहे. एकंदरीत आता आपण ज्या प्रभागातून या निवडणुकीला समोर जातो, काय समस्या आहेत प्रामुख्याने लोकांना जाणवत आहेत आणि त्याच्यावर आपण काय उपाय करणार? आता त्या ठिकाणी प्रमुख समस्या म्हणजे नगरपालिकेच्या अखत्यारीतला तिथे सांडपाण्याची फार मोठी समस्या आहे. सांडपाण्यासाठी जे काही अंडरग्राऊंड गटार पाहिजे, अंडरग्राऊंड गटारच्या माध्यमातून जे सांडपाणी गेल्यानंतर जो लोकांचा त्रास कमी होणार आहे, पहिल्यांदा अंडरग्राऊंड गटारीचा त्या ठिकाणी प्रश्न आहे, तो आपल्याला सोडावा लागणार आहे. पाण्याचा प्रश्न आहे, नगरपालिकेचा परिसर वाढतोय, हद्दवाढीचा पण पुढे प्रस्ताव आहे. महादेवनगर सारखा परिसर अगदी नगरपालिका हद्दीला लागून तो परिसर आहे. खबडीचा परिसर असेल, तो सगळा 1-1.5 किलोमीटरचा जो परिसर आहे मावलाईच्या माळ्यापर्यंत, हा सगळा नगरपालिकेने सुविधा देणं गरजेचं आहे. कारण ग्रामपंचायतीकडनं भैरवनाथ नगर ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीकडनं सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांच्या अत्यंत गैरसोय आहेत. त्या नगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडावा लागणार आहे, सांडपाण्याचा प्रश्न सोडावा लागणार आहे. त्या ठिकाणी दिवाबत्ती, हायमॅक्स लाईट असतील हे बसवावं लागणार आहेत. आणि रस्त्याची कामं तर इतकी अवघड आहे की गाडी चालवताना एखादी महिला जर आपल्या पाठीमागं बसली आणि जर जोडपं चाललं, ती महिला त्या खड्ड्यातनं उडून अशी पडती का काय भीती वाटते. म्हणून गाडी चालवणारा सुद्धा अत्यंत काळजीत असतो. कित्येक लोकांचे तर मणके ढिले झालेत, कित्येक लोक मणक्यांनी ग्रस्त झालेत. खड्ड्यांचं साम्राज्य आहे, रस्ते बरोबर नाहीत, डांबरीकरण नाही, खडीकरण नाही. अगदी ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये जे रस्ते असतात अशा प्रकारची अवस्था रस्त्यांची आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर या संपूर्ण याच्यामध्ये यापूर्वीचे नगरसेवक जे आहेत ते अपयशी ठरलेत का, असं काय वाटतं? आणि त्यापेक्षा तुम्ही जनतेला काय नवीन देणार? जरूर. मागच्या नगरसेवकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आता प्रभाग रचना ह्या वेळेला थोडी बदललेली आहे. पूर्वीचा 1 वार्ड असायचा, परंतु आता एका वार्डाचे 2-2 वार्ड, एका वार्डाचे 3-3 वार्ड त्या ठिकाणी विभागणी करण्यात आलेली आहे. जुने जे वार्ड होते त्या वार्डाचे 2 भाग करण्यात आले. आता त्या सगळ्या 1 प्रभाग आणि 2 प्रभाग ह्या सगळ्याचा कॉमन जर आपण विचार केला, म्हणजे गोंदवणीच्या पाटाच्या पुलाच्या पलीकडे आणि पुंतांबा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि हद्दसंपेपर्यंत गोंदवणी गाव, या सगळ्या परिसरामध्ये जे नगरसेवक मागे होऊन गेले त्या नगरसेवकांनी अत्यंत पैशावाले नगरसेवक निवडून गेले. त्यांना काय, नगरपालिकेमध्ये ती शोभेची वस्तू किंवा त्या पदाचा वापर आपल्या व्यवसायासाठी करणं हा एवढाच उद्देश ठेवला. 5 वर्ष कधीही जनतेकडे गेले नाही, लोकांचे प्रश्न सोडवले नाही, लोकांच्या सुखात नाही, दुखात नाही. 5 वर्ष संपली की पुन्हा यायचं आणि काय वेगवेगळे आमिष द्यायचे आणि लोकांना मतं देण्यासाठी भाग पाडायचं आणि पुन्हा सत्ता काबीज करायची आणि येरे माझ्या मागल्या. तोच प्रकार पुढं करण्याचा त्यांचा उद्देश आहे. गेल्या 9 वर्षामध्ये, 5 वर्ष तर सत्तेचा काळ होता, 4 वर्ष तर प्रशासकाचा काळ होता, हा सगळा 9 वर्षाच्या काळामध्ये त्या भागाची एवढी दुरावस्था झालेली आहे
की अक्षरशः घाणीचं साम्राज्य एवढं आहे. कचऱ्याचे डेपो जिथं तिथं पहा तुम्ही, ढीग लागलेले आहे. सांडपाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. दिवाबत्तीचा तर प्रश्नच नाही, की रस्त्यामध्ये रात्री जर गेलं तर पायी चालणं अवघड आहे. म्हातारा माणूस असेल तर ठेस लागून पडेल, खड्ड्यामध्ये पाय पडेल. कित्येक लोक फ्रॅक्चर झालेले आहेत. आणि आरोग्याचं तर वाटोळच झालेलं आहे. लोक आजारी पडतात, त्या ठिकाणी दवाखान्याची सोय नाही, त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा औषध पुरवठा नाही. आणि ही लशीचा जो कार्यक्रम असतो तोही शासनाकडे वेळेवर पोहोचवत नाही. त्याच्यामुळं लहान मुलांच्या सुद्धा जीवाला त्या ठिकाणी धोका झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की त्या प्रभागामध्ये गुंडगिरीचं एवढं मोठं साम्राज्य झालं की तरुण तरुण पोरं जी ग्रॅज्युएट आहेत, जी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, यांच्या हाताला काम नसल्यामुळं, यांना रोजगार नसल्यामुळं आई वडील बहिणी भावाचं प्रपंच चालवण्यासाठी त्यांना गैरकृत्य करून, वाईट मार्गाला लावून, व्यसनाधीनता वाढवून तरुण पिढी अत्यंत बर्बाद होण्याच्या मार्गावर आज आहे. जर त्या भागामध्येच आपण तरुणांकडे बघितलं तर सगळी वैफल्यग्रस्त तरुण वर्ग आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नगरसेवक म्हणून, एक समाजसेवक म्हणून हे प्रबोधनाचा भाग असेल, त्याच्यानंतर तिथे काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्या सगळ्या करून त्या ठिकाणी पहिल्यांदा माणसाचं जीवनमान सुखी कसं होईल हे बघितलं पाहिजे. आणि भौतिक सुविधा ज्या आहेत, मग रस्त्याची कामं असतील, पाण्याची कामं असतील, दिवाबत्ती असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, योजना वेगवेगळ्या राबवणं असेल, या सगळ्या मग त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, अशा वेगवेगळ्या शासनाच्या योजनाच्या माध्यमातून मोठं काम करण्याची संधी आहे. परंतु त्या ठिकाणी नगरसेवक विजन असणारा, काम करण्याची आवड असणारा, सामाजिक चळवळीतला जर नगरसेवक असेल तर निश्चितच हे प्रश्न सुटण्यासारखे आहेत. फार अवघड प्रश्न नाही आहेत. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर आपल्याला जनतेने संधी दिली तर पहिल्या 100 दिवसात असा कोणता प्रश्न आहे की जो आपल्याला मार्गी लावायची अत्यंत गरज वाटते? तर त्या परिसरामध्ये प्राधान्यानं पाणी पुरवठ्याची जी काही सुविधा आहे ती सुरळीत करावं लागणार आहे. कित्येक जागेवरती असं आहे की पाणी पुरवठ्याची लाईन गेलेली आहे, परंतु अजूनही पाणी दिले गेलेलं नाही. पाण्याचा स्वच्छ पाणी तर दिलंच पाहिजे, परंतु पाण्यामध्ये जे काही दूषित पाणी देण्याचा जो प्रकार आहे, त्यापासून लोक आजारी पडण्याचा जो प्रकार आहे, तो पहिल्यांदा आपल्याला बंद करावा लागणार आहे. आणि ते काही फार मोठं अवघड काम नाही. हे नगरपालिकेच्या अखत्यारीतलं काम आहे. फक्त यंत्रणा, अधिकारी आणि त्या ठिकाणी प्रशासन यांना जर नीट केलं, वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या, नियोजन केलं तर ते झटपट होऊ शकतं. त्याला 100 दिवसाची गरज नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण जर बघितलं की आता आपण देखील सांगितलं की आपल्या प्रभागात अशी परिस्थिती आहे की निवडणुकीपुरते निवडून येण्यापुरते एक शोभेची वस्तू म्हणून नगरसेवक बघितलं तर परत 5 वर्ष बघत नाही. तर आमच्या माध्यमातून जनतेला, आपल्या मतदारांना आपण हे आश्वासित करू शकता का, किंवा एक वचन देऊ शकता की तुम्ही जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहू शकता? होय. आता खऱ्या अर्थाने जे असं आहे की आता मी वचन देण्यापेक्षा त्या प्रभागातील लोकांनाच माहिती आहे, मी 24 तास त्या भागामध्ये अवेलेबल आहे. मी लोकांच्या सुखदुःखात जातो, मी लोकांच्या समस्यांमध्ये जातो, लोकांच्या अडचणीत जातो. हे माझं सर्रास काम चालू आहे. मी नगरसेवक झाल्यानंतरच हे करेल हे वचन देणं म्हणजे ते चुकीचं ठरेल. त्या भागातल्या, माझ्या प्रभागातल्या सर्व नागरिकांना, मग तो प्रभाग 1 असेल 2 असेल, त्याच्याशी माझा संबंध येतो, त्या सगळ्या प्रभागातल्या नागरिकांना, मतदारांना माझा त्यांना अनुभव आहे की ही व्यक्ती कशी आहे. कारण मी कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या आमिषापोटी काही व्यवसाय मोठा करायचा आणि मला काही बंगल्यावर बंगले बांधायचे हे माझं स्वप्नच नाही. मुळात मी गरिबीचे जीवन करतो, माझा प्रपंच सुखाचा आहे, माझं जेवढं इन्कम आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. फक्त माझ्या हातातनं लोकांची सेवा घडली पाहिजे, लोकांच्या सुखदुःखामध्ये आपण गेलं पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. ती ऑलरेडी मी वयाच्या 16व्या वर्षापासून चळवळीमध्ये सक्रिय आहे, सामाजिक कामामध्ये सक्रिय आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये जातो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी आता वचन द्यावं हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. मी ऑलरेडी करतोय ते सगळं आणि नागरिकांना माहिती आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की महिला सुरक्षेचा फार मोठा प्रश्न या शहरात उद्भवतोय. चेन स्नॅचिंग असेल, इतर अनेक प्रकार घडलेत. एक नगरसेवक म्हणून किंवा आपण आपल्या प्रभागामध्ये महिला सुरक्षेच्या संदर्भात काय विजन असणार आपलं? आता प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, महिला सुरक्षेचा प्रश्न खरोखरच प्रभागामध्येच नाही पण संपूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये तो प्रश्न मोठा आहे. आता तो प्रश्न सोडवण्यासाठी वरच्या पातळीवर सुद्धा खूप लोक असं सांगतात की आम्ही श्रीरामपूरमध्ये
येऊ करू त्यों करू. असं काही येऊ करू त्यों करू म्हणून होणारी कामं नाहीत. आता मी नगरसेवक झाल्यानंतर किंवा याच्या नगरसेवक नसताना याच्या पूर्वी सुद्धा सामाजिक कामामध्ये सक्रिय ही गोष्ट माहीतच आहे. परंतु महिलांच्या सुरक्षेसाठी, त्या ठिकाणी असणारी गुन्हेगारी थांबवण्यासाठी, व्यसनाधीनता थांबवण्यासाठी जर काही पाऊल उचलायचं असेल तर मला संधी एवढी चांगली आलेली आहे की गेल्या काही दिवसामध्ये मी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचो, काँग्रेसमध्ये काम केलं, मागासवर्गीय चळवळी चांगल्या चालवल्या, भटक्या मुक्त्याच्या चळवळीत तर मी 16 वर्षापासून मी काम करतो. सगळं म्हणजे वंचित घटकासाठी, गरीब लोकांसाठी माझं काम करण्याचं पिंड आहे मुळातच ते. मी फुले आंबेडकरी चळवळीत वाढलेला माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज माझे आदर्श आहेत. आणि मग तिथं काम करत असताना शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर एका गोष्टीची खात्री मला आली की आमचे नेते एकनाथरावजी शिंदे जे आहेत हे सगळ्या गोष्टीला परिपूर्ण आहे. आणि जर समजा अशा प्रकारचा बंदोबस्त जर कोणाचा करायचा असेल तर एकनाथराव शिंदे हे सक्षम आहेत. आणि आम्ही जर नगरसेवक त्या पक्षातनं निवडून जर जाणारच आहोत गेल्यानंतर, मला खात्री आहे श्रीरामपूरच्या पातळीवरती जी गोष्टी होणार नाहीत ती राज्य पातळीवरून सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था नीट करण्यासाठी, मग ते गृह खातं असेल, ते रेव्हेन्यू असेल, मग ते कुठलंही पाटबंधारे खातं असेल, या सगळ्या खात्यामार्फत सगळ्या गोष्टी नीट करतायत. परंतु त्याचं नियोजन करून ते एक काय म्हणतो आपण प्रशासकीय पातळीवरती जर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जर भूमिका घेतली तर हे काही फार अवघड नाही. म्हणजे पोलीस खात्याच्या बाबतीत जर मी सांगितलं, पोलिसांनी जर ठरवलं हे सगळं नीट करायचंय, काय वेळ लागत नाही. परंतु या श्रीरामपूर शहरामध्ये आपला अनुभव असा आहे, पोलीस खातं सुद्धा बोटचेपीपणाची भूमिका करत आहे. मी काय आरोप करत नाही खात्यावरती, परंतु त्यांच्याही वेगवेगळ्या अडचणी असतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव त्याच्यामध्ये पाहिजे. वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सक्षम पाहिजे. जिल्हा पातळीवरती जेव्हा वरिष्ठ अधिकारी ज्या वेळेला काम करायला जर मनावर घेतलं तर गावामध्ये आणि तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीट करणं आणि दादागिरी कोणाची असेल, 2 नंबरचे धंदे असतील, हे बंद करणं फार काही काळ लागणार नाही. परंतु हे मला संधी मिळणार आहे, मी सत्तेत जाणार आहे. एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून या श्रीरामपूरच्या शहरातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मला मदत होणार. नक्कीच. म्हणजे एका शिंदेच्या मदतीला दुसऱ्या शिंदे धावून येतील असं तुम्हाला म्हणायचं आहे. मनोज शिंदेजी, माझं एक म्हणणं असं आहे की आज जर आपण एकंदरीत बघितलं की या शहराचा विकासाचा गाडा जो आहे कुठेतरी कोलमडल्यासारखं वाटतं. एक नेतृत्वहीन या तालुक्याचं राजकारण चालू आहे. आता तुम्हीच सांगितलं की तुम्ही पहिले यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते आणि आता म्हणजे शिवसेनेचा धनुष्य हातात घेतलाय. पण एक बघत असताना आज मतदार राजा मतं देतो त्या पक्षाच्या विचारांना मान्य करून देतो, बरोबर, त्या पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून त्या ठिकाणी जे आहे मतं देतो. पण आता हे जे पक्षांतर आपण बघतोय, प्रत्येक पक्षात पक्षांतर चालू आहे. काय वाटतं, एक उमेदवार नाही तर एक मतदार म्हणून, की खरंच हे पक्षांतर मतदार राजाचा विश्वासघात तर नाही ना? नाही. आता एक सामान्य नागरिक म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींनी जे केंद्रामध्ये सरकार चालवलं अत्यंत सक्षमपणाने आणि चांगल्या पद्धतीने, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही घोडदौड चालू आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे. आता पक्षांतर करण्याचा जो प्रकार आहे हा मला वाटतं पूर्वी एवढं काही नव्हतं. पूर्वी मी नगरसेवक होतो, मी म्हणजे माझी घरची पत्नी होती, 96 ते 2001 पर्यंत आम्ही नगरसेवक होतो. आणि आम्ही मुरकुटे आणि जयंतराव ससाने माजी आमदार स्वर्गवासी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5 वर्षाचा काळ त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी काढलेला आहे. पण त्या काळामध्ये पक्षांतर करण्याचा जो हा प्रकार आहे एवढा नव्हता. परंतु समाजामध्ये वेळ गेल्यानंतर, दिवस गेल्यानंतर समाज हा प्रगल्भ होत असतो आणि समाजामध्ये ज्या वेळेला लोकशाही म्हणणारा वर्ग तयार होतो त्यावेळेला तो लोकशाहीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी तो पुढे येतो आणि ती खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी आहे. का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे.
प्रत्येकाने राजकारण केलं पाहिजे, राजकारणात सक्रिय झालं पाहिजे. मग आता कार्यकर्त्यांना जर संधी मिळत नसेल तर त्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला स्वतःला निवडून येण्यासाठी त्यांना जो पक्ष योग्य वाटतो, ज्या पक्षातनं आपल्याला संधी मिळेल त्या पक्षाचं बॅनर घेऊन त्या ठिकाणी तो निवडणूक जिंकून येतो आणि पुढे सोशल काम, सामाजिक काम, राजकीय काम करायला सुरुवात करतो. पूर्वी एक पक्ष असायचा, एक धोरण असायचं. माणसं त्यावेळेला काय म्हणतो, निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक लोकांची जी काही संख्या होती ती मर्यादित होती. आता लोकांची संख्या वाढली. तरुणांना असं वाटतं की आम्हाला राजकारणात जावं, महिलांना असं वाटतं की आम्हाला राजकारणात जावं, वयस्करांना असं वाटतं की आम्ही राजकारणात जावं. राजकारणात का जावं? राजकारणात सामाजिक परिवर्तन करण्याची संधी जी आहे ती घेण्यासाठी आजची पिढी उत्सुक आहे. त्याच्यामुळं पक्षांच्या जागा कमी झाल्या आणि उत्सुकांची संख्या जास्त झाल्यामुळं हे पक्ष बदलण्याचा जो प्रकार आहे हा सगळा चालू आहे. पण तो काही वाईट नाही, तो काही वाईट नाही. ते खऱ्या अर्थाने जागृती आहे. समाजामध्ये ही जागृती आली. पूर्वी काही काही वेळेला एका पक्षाची गुलामी करून आयुष्य संपवलं लोकांनी, पण पक्षामध्ये न्याय मिळाला नाही. आता न्याय देण्याची वाट कुणी बघायला तयार नाही, न्याय घेण्यासाठी पुढे जातात. आता नक्कीच म्हणजे या प्रश्नाशी आपण आता जे बोललो त्याच्याशी संलग्न आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष होता, त्यावेळेस आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. हो. मग असं काय झालं तुम्हाला पक्ष सोडावं लागलं? नाही, 2016 मध्ये मी तसं पाहिलं तर अपक्ष निवडणूक लढलो. त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पॅनलकडनं जरी निवडणुका झाल्या तर माझी निवडणूक ही अपक्ष म्हणून केली आणि केवळ मी 34 मतांनी माझा पराभव झाला. त्यावेळेला मला माझ्या पाठीमागे कुठल्याही नेत्याचा फोटो नव्हता, कोणाचं बॅकिंग नव्हतं. एकटा मल्लू शिंदे एकच मत मागण्यासाठी लोकांकडे गेलो. लोकांनी एवढं प्रेम दिलं की मी 2 नंबरला फक्त 34 मतांनी निवडून आलो. माझ्या पाठीमागे राष्ट्रवादीचं घड्याळ 4थ्या नंबरला गेलं, भारतीय जनता पार्टीचं कमळ हे 3 नंबरला गेलं. मी अपक्ष म्हणून जी उमेदवारी केली ती 2 नंबरला राहिलो. कदाचित तसं पाहिलं तर पक्षाचा उमेदवार समोर होता आणि काँग्रेस पक्षाचा, आणि अत्यंत धनदांडगा उमेदवार. त्याच्यासमोर माझ्यासारख्या फाटक्या माणसांनी 35 मताचं अंतर ठेवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. ते मला तेव्हा माझ्या मतदारांचे किती आभार मानावेत, माझ्यावर प्रेम करतायत त्यांचे आभार मानतो. आता तुम्ही म्हटलं की मागे 5 वर्ष आमच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आमच्या भगिनीच आहेत, त्या अनुराधाताई, त्या नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड जनतेतनं झालेली आहे. आणि मग त्यांनी 5 वर्षाचा काळ काढल्यानंतर त्या काळामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झालो. अपक्ष असताना सुद्धा अविनाश दादा अधिक, अनुताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली. लव कानाडींच्या बरोबर सुद्धा कामाला सुरुवात केली. त्या सगळ्या काळामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये राजकीय अस्थिरता एवढी भयानक झाली की काँग्रेस पक्ष फुटला. 12 नगरसेवक पहिल्यांदा फुटले. जयंतराव माजी आमदार तालुक्याचे, यांना त्यावेळेला त्यांची तब्येत बरोबर नव्हती, आजारी अवस्थेमध्ये त्यांना त्या ठिकाणी ते नगरसेवक फुटल्यामुळं त्यांच्या राजकीय जे ताकद आहे ती कमी झाली. त्याच्यानंतर मग अनुताईंच्या पाठीशी ही सगळी ताकद उभी राहिली. परंतु अनुताईच्या बाबतीमध्ये काही लोकांना असा गैरसमज झाला की ह्यांना राजकारणातलं फार कारभार करता येणार नाही. परंतु त्या 5 वर्षाच्या काळामध्ये अनुताईंनी त्यांची चुणूक पण दाखवली की प्रत्येकाला आपली आपली जागा दाखवून दिली. मी गोविंदराव अधिकांची कन्या आहे, माशाच्या पिलाला काही पोहायला शिकवायचं काही गरज नाही. ते अत्यंत राजकीय कौशल्यानं ती 5 वर्ष काढली. परंतु त्यांना सक्षमपणे कारभार करण्यासाठी जी आसपासची जी काही नगरसेवक मंडळी असतात यांनी खूप त्रास दिलेला हे आम्ही डोळ्याने बघितलं आणि श्रीरामपूरच्या सगळ्या जनतेने बघितलं. त्याच्यामुळे त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हे गट बदलू जो प्रकार झाला, 5 वर्ष हे लोकांना सांभाळणं, हे लोकांच्यासाठी नगरसेवकांना खुश ठेवणं ह्याच्यामध्येच गेलं. आणि अनुताईच्या काळामध्ये तर काही नगरसेवकांना भ्रष्टाचाराच्या मार्गानं काम करायला खूप आवडायचं आणि अनुताईचा कंट्रोल त्यांच्यावरती ठेवता नाही आला. हे त्यांचं हे आहे, ड्रॉबॅक आहे की त्यांना सगळ्यांचा इतका लाड केला की ते हाताबाहेर गेले आणि गैरमार्गाने काम करणं, भ्रष्टाचाराच्या मार्गाने काम करणं, अशा पद्धतीत तो 5 वर्षाचा काळ अगदी मतदारांना सुद्धा सुखाचा गेला नाही, नगराध्यक्षांनाही सुखाचा गेला नाही.
नगरसेवकांना सुद्धा सुखाचा गेला नाही. असा तो 5 वर्षाचा म्हणजे काळ काही आहे. मोजक्या नगरसेवक सोडलं तर बाकी कोणाला काही सुख काही नाही. मग काही मोजके नगरसेवकांच्या बाबतीमध्ये जर झालं तर काही मोजक्या नगरसेवकांनी ताईंच्या जवळ जाऊन इतक्या म्हणजे हे केलं की स्तुती केली ताईंची. असं सांगायची की ताईसाठी आमचा प्राण हजर आहे. परंतु कालच्या ह्या तिकीट वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सगळं बघितलं तर ताईचा बेसच नाही राहिला. जे जीवाला जीव देणारी माणसं होती ते सुद्धा ताईनं सोडून गेले. त्याच्यामुळं ताईंचं सुद्धा शेवटी नगराध्यक्षपद त्या ठिकाणी थांबवून नगरसेवक पदासाठी त्यांना निवडणूक लढवावं लागली. परंतु त्यांच्यामध्ये राजकीय स्किल आहेत. आपल्या भगिनी आहेत, त्यांचा आदर करतो आपण. त्यांच्यामध्ये राजकीय स्किल आहेत. फ्युचर त्यांचं चांगलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा ते पुढे जातील आणि चांगल्या पद्धतीचं राजकारण करतील अशी मला खात्री आहे. आपल्या प्रभागात असं कोणतं आपण काम करून दाखवणार जे 5 वर्ष लोकांच्या स्मरणात राहील आणि त्यानंतरही? सगळ्यात त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, ह्या रस्त्याच्या समस्या फार आहेत. प्रभाग 1 आणि 2 मध्ये तुम्ही आज जाऊन कॅमेरा घेऊन तुमच्या प्रतिनिधीला पाठवून एकदा आढावा घ्या. एकही रस्ता नीट नाही. एकही रस्ता. पुणतांबा रोड, गोंदवणी पुणतांबा रोड जो आत्ता चालू आहे तो सुद्धा आदरणीय भाऊसाहेब कांबळे साहेब यांच्या प्रयत्नाने, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या मदतीने कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आणि आत्ता एवढ्या ह्या निवडणुकीच्या अगोदर त्या कामाला सुरुवात झाली आणि अत्यंत रोड तो चांगला होणार आहे आणि क्वालिटीचा होणार आहे आणि आम्ही नगरसेवक झाल्यानंतर त्याच्यावरती लक्ष पण ठेवणार आहे. परंतु अंतर्गत रस्ते जे आहेत, इंटरनल जे रोड आहेत, लोकांच्या घराकडे जाणारे, गल्लीमध्ये जाणारे, कॉलनीमध्ये जाणारे, ही लोकांना ये जा करण्यासाठी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्या ठिकाणी खड्डे पडले, त्याच्यामध्ये पाणी साचतंय आणि लोकांना चालणं मुश्किल झालेलं आहे. मी तर निवडून आल्यानंतर मी एक सांगतो की पहिलं प्राधान्य मी संपूर्ण प्रभागामध्ये, मग तो एक प्रभागाचा मी नगरसेवक जरी नसलो तरी ती माणसं सगळी माझी आहे. त्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. त्या सगळ्या लोकांसाठी अत्यंत उत्कृष्ट रस्ते, अगदी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची चांगली व्यवस्था, कचरा व्यवस्थापनाची चांगली व्यवस्था, या सगळ्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत. मग हायमॅक्स दिवे असतील, मर्क्युरी लाईट असतील, अंधाराचं जे साम्राज्य आहे, आता तो ग्रामीण भागाला जोडून असल्यामुळे बऱ्याच वेळेला बिबट्यांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रादुर्भाव असतो. त्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन कधी जंगली हे आपले मोकाट कुत्रे आहेत, बिबटे आहेत, यांचा सुद्धा प्रादुर्भाव त्या भागातल्या नागरिकांना आहे. त्याचाही बंदोबस्त करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला उजेड असणं गरजेचं आहे. म्हणून लाईटची व्यवस्था ही आहे. म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत गरजा ज्या आहेत त्यालाच मी प्राधान्य देणार आहे. त्या भागामध्ये मी असं सांगणार नाही की फार मोठं मी काम करेल जे माझ्या अखत्यारीत नाही, जे नगरसेवकाच्या मर्यादेत नाही, नगरपालिकेच्या अखत्यारीत नाही, अशी कामं विनाकारण बोलून लोकांना बोलतापा देण्यात माझ्या स्वभावात नाही. तेव्हा नगरपालिकेच्या अखत्यारीतली जी कामं आहेत, नगरसेवकाच्या अखत्यारीत जी कामं आहेत, त्या कामांना मी प्राधान्य देईल आणि तिथल्या नागरिकांना सुखसुविधा देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. नक्कीच. आता आपण शोच्या राऊंडकडे बोलूया. एक जो रॅपिड फायर राऊंड आहे, एका वाक्यात सांगा की मी नगरसेवक झालो तर. नागरिकांची सेवा. तुमच्यासाठी नेता म्हणजे कोण? आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब. पुढच्या निवडणुकीत मतं मागायला जर तुम्ही गेला तर लोकांच्या तोंडात तुमच्याबद्दल कोणता शब्द निघला पाहिजे? काय म्हणलं पाहिजे तुम्हाला? शब्द नव्हे, काम पाहिजे. मल्लू शिंदेचं नाव पाहिजे. क्या बात आहे. टॉक विथ जयेश मध्ये आता या ठिकाणी एक शहरातील अनुभवी राजकारणात तसेच समाजकारणात अनेक वर्ष काम केलेले जे मल्लू शिंदे आहेत ते प्रभाग क्रमांक 2 मधून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने एक समर्पक एक विचार जे सामाजिक चळवळीतून निर्माण झाले त्या माध्यमातून आपल्या या निवडणुकीला कसे समोर जाणं हे सांगितलेलं आहे. टॉक विथ जयेश मध्ये आता आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया आपण नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. खूप धन्यवाद काका. नमस्कार.